त्यामुळे सर्व 58 लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र सरसकट द्या अशी मागणी आहे त्यांची। यासह दुसरी महत्त्वाची मागणी म्हणजे ज्या मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत ते सर्व गुन्हे मागे घ्या। ज्या मराठा आंदोलकांचा मृत्यू झालेला आहे त्यांना नोकऱ्या द्या MIDC मध्ये वगैरे। या सर्व मागण्यांचा आज पुन्हा एकदा त्यांनी उपोषणाचा हत्यार उपसलेला आहे। सातारा संस्थानाचे GR काढायला सुद्धा त्यांनी यावेळेस मागणी धरलेली आहे। मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी आणि 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या तर सर्वांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी आज त्यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलेलं आहे। उपोषण स्थळाची ही दृश्य तुम्ही पाहताय। यावेळेस मोठ्या संख्येने मराठा आंदोलक, मराठा समाज त्यांच्या पाठीशी एकवटलेला आहे। या आधीची सुद्धा त्यांची उपोषण बघितली तर या आधी सुद्धा लाखोंच्या संख्येने मराठा कार्यकर्ते, मराठा समाज तिथे उपस्थित असलेला पाहायला मिळतो आणि अतिशय निष्ठेने आणि खंबीरपणे मराठा समाज त्यांच्या उपोषणामध्ये त्यांच्या सोबत आहे। शेतामध्ये बाजावर बसून जे ते आमरण उपोषण करणार आहे आणि जे सगळे मराठा बांधव या ठिकाणी जमलेले आहेत हे देखील मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आमरण उपोषण करणार उन्हामध्ये अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे। खरं तर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी या अगोदर जाहीर केलेलं होतं की शेतामध्ये बाजावर उन्हामध्ये आमरण उपोषण अशा प्रकारचा इशारा सुद्धा ऑलरेडी गेला। आपल्यासोबत मराठा बांधव आहेत, दादा काय सांगाल? मनोज जरांगे पाटील उन्हात बसतायत, तुम्ही त्यांच्यासोबत बसणार आहेत का? काय भूमिका आहे मराठा समाजाची? हो, 100% आम्ही बसणार। या ठिकाणी एवढंच सांगतो की मराठा समाजाला न्याय देण्यासाठी संघर्ष होता। मनोज जरांगे पाटील या ठिकाणी तळपत्या उन्हात बसणार आहेत आणि आम्ही लाखोच्या संख्येने या ठिकाणी सर्वजण बसणार आहे। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत, जोपर्यंत सरकार जे प्रमाणपत्र दिले आहेत त्याची व्हॅलिडिटी करत नाही, सातारा संस्थांचं गॅजेटेड असेल, परत मुलांच्या शिक्षणाची जे आत्मदहन झालंय त्यांच्या नोकरी असतील, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हलणार नाही। आमचा प्राण गेला तरी आम्ही हलू शकणार नाही। अशा रखरखत्या उन्हामध्ये आंदोलन करणं, उपोषण करणं कितपत योग्य आहे? कारण सरकारचं असं म्हणणं आहे की उपोषण करावं पण अशा प्रकारे उन्हामध्ये उपोषण करू नये। आमचे 300-400 बांधवाचं बलिदान झालेलं आहे। मग आम्हाला सरकारला एवढीच विनंती करायची आहे, सरकारने एकदाच आम्हाला सांगावं की तुमचे आम्हाला एवढे बळी पाहिजे, तेवढे आम्ही बळी द्यायला तयार आहे, परंतु आमचा आरक्षणाचा प्रश्न हा मार्गी लावावा। सरकारला ही आमची प्रामाणिकपणे भूमिका आहे आणि विनंती आहे। सरकारनं आमची हेळसांड करू नये, सरकारनं आमच्याशी दगाफटका करू नये, एवढंच या ठिकाणी सरकारला सांगतो। सरकारनं लवकर ज्या मागण्या आमच्या आहेत त्या कराव्यात, कारण की आतापर्यंत 450-500 बांधवांनी बलिदान दिलंय। त्या बांधवांनी बलिदान देऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढा मोठा समाज आहे, हा देशातील पहिली घटना असेल ज्या समाजाचे 400-500 बांधव आत्मबलिदान करतात, परंतु त्यांना त्या समाजाला न्याय मिळत नाही। मराठ्यांना आजपर्यंत लढूनच न्याय मिळाला आहे, त्याच्यामुळे आम्ही ठरवलेलं लढायचं आणि जिंकायचं। तुम्ही सगळे बसणारे जरांगे पाटला सोबत की पाटील एकटेच बसणार? आम्ही सोलापूर जिल्ह्यातील सर्व पश्चिम महाराष्ट्राच्या वतीने सातारा संस्थांच्या गॅजेटरचा विषय एक असेल, त्याच्यामुळे आम्ही सर्वजण या ठिकाणी बसणार आहे। अजून काही मराठा बांधव आहेत, दादा काय सांगाल? जरांगे पाटील बसणार आहे आता बाजावर? 100% बसणार आहेत दादा, 100% उपोषणाला बसणार। त्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे दादा 100% बसणार आहेत आणि आम्हीही दादा सोबत एकही इंचही मागे हटणार नाही। 100% दादा सोबत इथं लगतक उन्हामध्ये बसणार आहेत। काही जरी झालं तर पाठीमागे हटणार नाहीत आम्ही आता ह्यावेळेस। आहे भावना, पण सरकार मजबूर करते उन्हामध्ये बसण्यासाठी, खूप मजबूर करते। कोणत्या मागण्या करीत नाही, कोणत्या गोष्टी हे करीत नाही, फक्त चाल ढकलपणा करून हे करतात आणि दादा परिस्थिती आणली आहे आज उन्हात बसण्यासाठी दादावरती त्यांनी। आपण जर पाहिलं तर या बाजेवरती जे आहे मनोज जरांगे पाटील जे आहे ते आमरण उपोषणाला बसणार आहे। थोड्याच वेळामध्ये मनोज जरांगे पाटील जे आहे ते या बाजेवरती रखरखत्या उन्हामध्ये जे आहे ते आमरण उपोषणासाठी बसणार आहे। काही क्षणामध्ये मनोज जरांगे पाटील जे आहे ते या ठिकाणी दाखल होतील आणि त्यानंतर आमरण उपोषणाला सुरुवात होईल। मनोज जरांगे पाटलासोबत अनेक मराठा बांधव देखील या बाजा शेजारी बसून त्यांची प्रत्यक्ष चर्चा केल्यानंतरच मला वाटतं या संदर्भात बोलता येईल। तुम्ही आशावादी आहे। थँक्यू। तर तुम्ही पाहताय विखे पाटलांनी सुद्धा यावेळेस त्यांच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहे। यावेळेस त्यांच्याशी भेटून चर्चा करू असं त्यांनी पुन्हा एकदा म्हटलेलं आहे। उपोषणाला बसलो तर मंत्री येणारच असं जरांगेंनी काही वेळापूर्वी म्हटलेलं होतं। आजपासून पुन्हा एकदा जरांगेंचं उपोषण सुरू होत आहे। सरकारनं मराठा समाजाला न्याय द्यावा, मराठा समाजाला कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही, त्यामुळे आम्हाला संघर्ष करावा लागतो असं यावेळेस मनोज जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। नाही, सगळे भेटून वापस जाणार, सगळ्यांना जायचं आव्हान केलंय। तर उपोषणाबद्दल ते नेमके काय म्हणाले आपण पाहूयात। आणा इकडं, आणा ना बाज, आणा इकडं।
मी नाकारलंच नाही कधी ते येणार पण ते मागण्याचं मान्यता पण देणार ते मला माहिती आहे. पण आम्ही कधीच त्यांना नाही म्हणलेलं नाही. 10-12 मागण्या त्याची एक मागणी सुद्धा नवीन आहे. मात्र अनेक म्हणजे मंत्रालय पण मागच्या 7-8 मागण्यासंबंधी पाटील निघालेले आहे इथे यायला. दादा, महाराष्ट्र म्हणलं की कुस्ती महाराष्ट्र असं की आता सरकारसोबत या रणांगणामध्ये कुस्ती होणार का? नक्कीच आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील हे आता म्हटल्याप्रमाणे उन्हामध्ये बाजावर जे आहे ते उपोषणासाठी बसतायत. खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी या अगोदरच जाहीर केलेलं होतं की बाजावरती रखरखत्या उन्हामध्ये आमरण उपोषण होईल असं या अगोदरच मनोज जरांगे यांनी जाहीर केलं होतं. त्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील जे आहे ते बाजावरती एका शेतामध्ये उन्हात जे आहे ते आमरण उपोषणासाठी बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. यापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिलेला होता. वेगळ्या पद्धतीने उपोषणाला बसले पहिल्यांदा तुम्ही आज. काय करणार समाजापेक्षा काय मोठं नसतं. समाजच सगळ्यात मोठा. दादा मोठ्या संख्येने या ठिकाणी मराठा बांधव आलाय. उन्हामध्ये ते पण तुमच्यासोबत बसणार आहेत. नाही मी त्यांना जायचं सांगितलंय सगळे वापस जा. दादा, आता तुम्ही यापुढची जी चर्चा आहे ती मंत्री येतील ते देखील तुम्ही उन्हातच करणार आहात. जिथं आंदोलन सुरू तिथंच बसायला लागणार ते चर्चावरून. दादा, महाराष्ट्र म्हणलं की कुस्ती येते. आता याच रणांगणामध्ये या काळ्या मातीमध्ये कुस्ती होणार का सरकारसोबत? तिथं हमेशाच करतोय आम्ही त्यांच्यासोबत. आज पुन्हा ही आरपारची कुस्ती असणार आहे का? काही चांगल्या कामाला शेवट नाही. खाली करा ना बोंब रे. खाली करा. माईक ठेवा खाली. माईक ठेवा खाली. रामू खंडे